तर आज मी बनवत आहे पालकची भाजी, पालक गरगटी. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला दिसत असेल पालक मी धुतला, निवडून घेतली भाजी आधी, नंतर धुतला आणि थोडासा वाफवून घेतला आणि पूर्ण शिजवलेलं नाही. आणि त्याची पानं आहेत बघा. आणि त्याच्यानंतर मी 5-6 मिरच्या घेतल्या, जिरं घेतलं. आता हे मिक्सरच्या भांड्यात घेतलं मी सगळं. तर मी वाटून घेते हे मिक्सरवर आणि मग दाखवते तुम्हाला. तर बघा, अशा पद्धतीने पालक, हिरवी मिरची आणि जिरं मी वाटून घेतलेलं आहे. हळद नाही टाकायची, कारण हळदीने काय होतं, हिरवा रंग थोडा कमी येतो, त्यामुळे हळद नाही टाकायची. तर ही ग्रेव्ही करून घेते. आता याला फोडणी द्यायची. बघा आता फोडणी कशी देते मी. तर इकडे कढई तापत ठेवते आणि कढईमध्ये छोटे 2च चमचे तेल घातलेलं आहे, कारण थोडीच बनवणार आहे भाजी मी, काही जास्त नाही बनवणार. तेल तापलं आता, तर साधारणतः एवढं जिरं टाकते मी त्याच्यामध्ये. जिरं थोडंसं तडतडलं की हे आलं लसूण पेस्ट आहे एवढी टाकलेली आहे, कारण त्यांना पण तिखट होती भाजी. आधीच हिरवी मिरची पण टाकली आपण त्याच्यात. एवढंच घालणार आहे मी आता फोडणीला. याच्यामध्ये आपण लसणाची पण फोडणी देऊ शकतो, पण लसूण जरा कच्चा लागतो, त्यामुळे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तर बघा, आता थोडं आलं लसूण आणि जिरं पण आपलं फ्राय झालं. तर आता मी ही जी ग्रेव्ही आहे ते आता हे त्याच्यामध्ये होत आहे. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं त्या मगाच्या ग्रेव्हीमध्ये. जे ते माझं पालक शिजवलेलं पाणी होतं ना, तेच मी थोडंसं ॲड केलं याच्यात. तर थोडी उकळी येऊन द्यायची, पण त्याच्या आधी याच्यामध्ये मी घेतलेलं आहे बघा, इथं थोडंसं अर्धा चमचा मीठ, शेंगदाण्याचं कूट 1 चमचा आणि 1 चमचा बेसन पीठ. हे सगळं एकत्र जरी याच्यामध्ये टाकलं तरी चालेल. बेसन पीठ आणि शेंगदाण्याचे कूट त्यांना त्याला जरा वेगळी टेस्ट येते. पालकचं कडूपणा जरासं कमी होतं. बघा, अशा पद्धतीनं भाजी तुम्ही करून बघा. अगदी थोडी 1-1.5 वाटीच मला बनवायची होती, त्यामुळे बाकीचं शेंगदाण्याचं कूट, डाळीचं पीठ हे पण मी थोडं कमीच घातलेलं आहे. तर आपल्याला ज्या प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार थोडं प्रमाण वाढवायचं अंदाजे. आता छान उकळी येते बघा भाजीला. आणि मग अशी जे मी मिक्सरमध्ये दाखवलं, जे मी पालक प्युरी बनवलेली, म्हणजे पालक आणि हिरवी मिरची, जिरं वगैरे बारीक केलेलं, तर त्यातच मीठ टाकून आपण गव्हाच्या पिठामध्ये पीठ मळून घेऊ शकतो आणि त्याच्या पुऱ्या पण छान होतात. पुऱ्या पण आपण बनवू शकतो. बघा, हे मिक्सरला वाटून घेतले, त्याच्यामुळं एकदम बारीक आणि मऊसूत भाजी झाली आहे. जास्त शिजवलेली नाही, त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा, जास्त जर शिजवली भाजी आपण तर कडू लागते. थोडीशी फक्त मी वाफवून घेतली आणि मिक्सरला लावलेली आहे. बघा, हे अशा पद्धतीने पालकची भाजी रेडी झालेली आहे. शेंगदाण्याचं कूट आणि बेसन पीठ टाकल्यानंतर झाकण न ठेवता त्याला मी एक 5 ते 7 मिनटं चांगली उकळी येऊन दिलेली आहे, बारीक एकदम गॅस करून. मग बघा, असं त्याला फ्लेवर आलेला आहे, असं दिसत आहे म्हणजे भाजी. तर तुम्ही ट्राय करून बघा. आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशीच एखादी रेसिपी घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नक्की येईल. बाय.